हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत आज 5 मार्च या 2025 अभ्यास करतोय. आपण जोशी काकांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ अभ्यास कृपया बंद ठेवावे. सर्वांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना नमस्कार. सर्वांना वंदन. हरिओम. सर्वांना नमस्कार. आज भाग्यवान आज हळूहळू आपण भाग्ययोगाच्या आता शेवटच्या भागाकडे हळूहळू आपण भाग्ययोगाच्या आठवतील पण भागाकडे येणार आहोत. जो भाग आहे त्यातला आठवतील पण मुख्य जो भाग आहे त्यातला हे सगळे भाग्यासाठी प्रयत्न करत असताना हे सगळे गोष्टी भाग्यासाठी प्रयत्न करत असताना भाग्य दोन गोष्टी ज्योतिष एक घडवून घेण्यासाठी जो पार्ट आहे तो आपण फार बघितलेला नाही. कारण स्वामीजींनी घडवून घेण्यासाठी जो पार्ट आहे तो आपण फार बघितलेला नाही. कारण काही भविष्य असेल म्हटलेलं की अधिक चांगलं जाणण्यापेक्षा वाईट करण्यासाठी जे काही भविष्य असेल महत्वाचं आहे. अधिक चांगलं किंवा कमी वाईट करण्यासाठी प्रयत्न काय करणं हे महत्वाचं आहे. म्हणून त्यातला जो आवश्यक पुढचा भाग आणि विशेषत्वाने आता ध्यानाचा जो भाग आहे पण बघणार आहोत. काही पुढचा भाग आणि विशेषत्वाने ध्यानाचा जो भाग आहे तो बघणार आहोत. पण नेहमीप्रमाणे त्याच्या अगोदर ब्रह्मानंदम परम सुखदम ब्रह्मानंदानम परम सुखदम द्वंद्वातीतं गगन सदृशं द्वंद्वातीतं गगन सदृशं तदेकमस्यादिलयमवचलं सर्वैः साक्षिभूतमवचलं सर्वैः त्रिगुणरहितं भावातीतं त्वं नमोरहितं सदुःखं करोति वाचालं मूकं करोति वाचालं यत्कृपातमहं वन्दे यत्परमात्महं वन्दे. महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रीय कल्याण प्रार्थना. महाशून्य बिंदूचं पुण्य राष्ट्र मोठे झाले पाहिजे प्रार्थना. यासाठी हे अखंड परिश्रम झाले पाहिजे. वातावरण शुद्धीही अखंड परिश्रमाबरोबर या दोन्हींची वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. मानवता कल्याण मस्तू आम्ही करत आहोत. राष्ट्र मानवता कल्याण मस्तू व्यक्ती कल्याण राष्ट्र कल्याण मस्तू. हरिओम. व्यक्ती कल्याण मस्तू. मागच्या पाठाचा हरिओम आणि आतापर्यंत झालेल्या गोष्टींचा थोडक्यात पाठाचा घेऊया आणि आतापर्यंत झालेल्या म्हणजे गोष्टींचा थोडक्यात आढावा घेऊया. मिसिंग लिंक असेल किंवा मागे एखादा दुसरा पाठ आलेला नसतील ज्यांना हे कळेल. मिसिंग लिंक असेल किंवा मागे एखाद दुसरा पाठ आलेला नसतील त्यांना हे भाग्ययोगामध्ये भाग्याचे जे प्रयत्न केले भाग्ययोगामध्ये साध्य करण्याचे जे भाग्याचे जे प्रयत्न केले जातात भाग्य साध्य करण्याचे जे प्रयत्न केले जातात. यश कीर्ती प्रतिष्ठा भाग्य म्हणजे यश कीर्ती प्रतिष्ठा हा जो सगळा गो आहे त्यामध्ये अनेक नवीन गोष्टी हा जो सगळा गो आहे त्यामध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला. अतिलोभ हव्यास त्याच्यानंतर या गोष्टी अतिलोभ हव्यास सामना करावा लागतो. या गोष्टी नंतर यशस्वी झाल्यास सामना लागतो आणि अतिशय यशस्वी झाल्यास यशस्वी झाल्यास स्पर्धा आणि ह्या सगळ्या अतिशय यशस्वी झाल्यास मत्सर. एकीकडे पाठपुरावा करावा आणि ह्या सगळ्या भावनांचा आणि एकीकडे पाठपुरावा करावा नवीन गोष्टी करण्यासाठी नवीन आणि एकीकडे पण लागतात. ह्या सगळ्या गोष्टी करताना मनात नवीन गोष्टी शिकायला पण लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना मनात ताण निर्माण होतो. त्यामुळे हृदयगती आणि रक्तदाब निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयगती आणि रक्तदाब अनेक वेळा वाढतो ते आणि ब्लड सर्क्युलेशन आणि मग अनेक वेळा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्यावर ताण पडतो आणि मग हृदय विकाराचा धोका वाढू शकतो. संबंधित जी काही इंद्रिय आहे मग हृदय विकाराचा धोका वाढू शकतो. संबंधित जी काही इंद्रिय प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी धोका वाढू शकतो. जी काही अधू इंद्रिय असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी धोका वाढण्याचा पण मुख्यत्वे म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ताणासाठी मेंदूकडून आज्ञा निघते. म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ताणासाठी या दोन पद्धतीने आज्ञा निघते. एक
की प्रथम हृदयाकडे येते आणि दोन पद्धतीने आपण बघितलं एक, आणि त्याच्यामुळे काही बदल होतात शरीरामध्ये, त्याच्यामध्ये अनेक, आणि त्याच्यामुळे काही बदल होतात शरीरामध्ये, त्याच्यामध्ये अनेक हार्मोन्समुळे हार्मोन शरीरात वाढले जातात, श्वास जलद, या हार्मोन्समुळे हृदयाची वाढते, रक्तदाब वाढतो, श्वास, त्यामुळे ह्या सगळ्या रक्तवाहिन्या धमनीच्या भिंतीला नुकसान होऊ शकतं, आणि त्यामुळे आणि अशी परिस्थिती धमनीच्या भिंतीला नुकसान होऊ शकतं. या ताणामुळे परिस्थिती खूप कालांतराने, या ताणामुळे रक्ताच्या धमन्या खराब होतात, वीक होतात, हृदयविकाराचा झटका होऊ शकतो, रक्ताच्या धमन्या खराब, आणि हे झाले शारीरिक झटका होऊ शकतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त हे झाले शारीरिक स्वभावात चिडचिड होणं, ह्याच्या व्यतिरिक्त लवकर राग येणं होतात, त्या स्वभावात चिडचिड, शारीरिक परिणामामध्ये आणखीन लवकर राग येणं किंवा शारीरिक परिणामामध्ये आणखीन डोकं येणं, झोपेची अडचण निर्माण होणं, झोप, पित्त वाढणं, शरीराची उष्णता वाढणं होणं, भूक न लागणं, पित्त वाढणं, शरीराची उष्णता वाढणं, भूक न, वजन कमी होणं, दमा, मधुमेह असा अनेक विकार येऊ शकतात. वजन कमी होणं, दमा, मधुमेह असा अनेक विकार येऊ शकतात. आणि मग वाईट गोष्टी सुरू होतात, निरुत्साह येतो, उदासीनता येते, विस्मरण येते, वाईट गोष्टी सुरू होतात, निरुत्साह येतो, उदासीनता येते, वाटण्याचा होतो, आणि मग अशा पद्धतीने सुखाच्या ऐवजी दुःखच जास्त वाटण्याचा होतो. आणि मग अशा पद्धतीने सुखाच्या ऐवजी दुःख सांगतात की योग्य मार्ग असा आहे की सुख ज्ञान सांगतात की योग्य मार्ग असा आहे की सुख ज्ञानाचा जो मुद्दा आहे भाग्ययोग मध्ये, त्याच्यातला आपण काही भाग बघतोय आता. 27वा जो मुद्दा आहे, सुख योग्य ज्ञानपूर्वक घ्या, याचा अर्थ आपल्याला, आणि सुख योग्य ज्ञानपूर्वक घ्या याचा अर्थ सुख अयोग्य आहे, काय आपल्याला मिळवायला पाहिजे, काय टाळायला, काय प्रकारचं सुख अयोग्य आहे, काय आहे ते मिळवायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे, हे ज्ञानावर सुख आहे ते योग्य, म्हणजे ज्ञानपूर्वक त्याच्यातून ताण निर्माण होणार आहे, त्यामुळे त्याला शेवटी शांतीची जोड द्यायची, त्याला त्याच्यातून ताण निर्माण, आपला प्रयत्न असा असला पाहिजे शांतीची जोड द्यायची, ज्ञानपूर्ण सुख घ्यायचं, म्हणजे आपला प्रयत्न असा असला पाहिजे की ज्ञानपूर्ण सुख घ्यायचं, सुखाच्या पण सगळ्या सुखाच्या ज्या काही भावना जागृत होतात, त्याच्यामध्ये ज्या काही भावना जागृत होतात, मत्सर, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचं बॅकग्राऊंड त्याला थोडंफार असतं, मत्सर, माया, आणि या सगळ्या स्वामीचं बॅकग्राऊंड त्याला थोडंफार असतं, तुम्हाला कसं मिळेल. आणि त्यामुळे स्वामीजी एकीकडे ज्ञानपूर्व सुख तुम्हाला कसं, योग्य अयोग्याचा आपण विचार केला पाहिजे, हा विवेक ठेवला पाहिजे, इच्छा योग्य अयोग्याच्या नंतर आपण विचार केला पाहिजे, हा विवेक ठेवला पाहिजे. इच्छा आपल्याला योग्य वाटतात त्याच्या प्रायोरिटी ठरवल्या पाहिजे, इच्छा आपल्याला योग्य वाटतात त्याच्या प्रायोरिटी ठरवल्या, आणि नंतर वैराग्य, वैराग्याचा अर्थ, आणि वैराग्य म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही, वैराग्य, वैराग्य अर्थ परंतु वैराग्य म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही किंवा संन्यास घ्यायचं नाही, त्यामुळे परंतु आसक्ती निर्माण होते, आपल्याला चिडचिड निर्माण होते, प्रचंड आसक्ती निर्माण, सगळं थोड्या प्रमाणात करावं, आणि म्हणून आपल्याला असं वाटतं बऱ्याच वेळा हे सगळं थोड्या प्रमाणात करावं, अशा प्रकारे म्हणून ज्ञान असं वाटतं बऱ्याच वेळा, ज्ञान आपल्याला विवेक आणि वैराग्य सांगितलं, ज्ञान आपण घेतलं तर ज्ञान आपल्याला विवेक आणि वैराग्य. स्वामीजींनी जी काही त्यांची भूमिका मांडलेली आहे, स्वामीजींनी आपण क्रमविकास करत राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे सर्व की आपण क्रमविकास आदर्शाकडे जाता येणार नाही, परंतु जर काही आपला स्वभाव सर्व त्याच्यामध्ये आदर्शाकडे जाता येणार नाही, परंतु जर काही आपला स्वभाव आहे एकदम सगळं हळूहळू विराग हे म्हणजे विषय सोडून नका, एकदम सगळं सोडून नका, एकदम विराग हे म्हणजे हळूहळूपणाने पुढे जा, एकदम तुम्ही भाग्याची आशा सोडून एकदम सगळं हळूहळूपणाने पुढे जा आणि मोकळं होणं, आणि म्हणून एकदम सगळं शक्य नाही, आणि सोडून अपवादात्मक कुणातरी जमेल म्हणून शक्य नाही, आणि अपवादात हळूहळू जमेल वाढवावी, भोग घ्यावे पण हळूहळू अलिप्त वाढवावी, संघ आहे म्हणतात तो सोडावा, आसक्ती किंवा जो संघ आहे म्हणतात आपण जर का तो सोडावा. ह्या अध्यात्म क्षेत्रात थोडे आपण जर का काही उदाहरणं घेतली थोर व्यक्तींचा, तर आद्य शंकराचार्यांसारखी एखादी महाविभूती 8व्या वर्षी संन्यास, तर आद्य शंकराचार्यांसारखी एखादी महाविभूती 8व्या वर्षी महावीर, मोहम्मद यांचे सुद्धा ह्या संबंधातले निर्णय एखाद्याच्या विशिष्ट यांचे सुद्धा झालेले आहेत, ह्या संबंधातले निर्णय एखाद्याच्या विशिष्ट स्थिती झालेल्या वयात झाली, वेगळ्या स्थितीत झाली, हे सगळं वेगळं आहे स्थिती, परंतु वयात झाली, कुठल्या स्थितीत झाली, हे सगळं वेगळं आहे, हे सगळं जे आहे, परंतु ते
काहीतरी पूर्वज्ञान असल्याशिवाय, सगळं जे आहे काहीतरी सहज विशेष ज्ञान असल्याशिवाय पूर्वज्ञान असल्याशिवाय किंवा त्यांना काहीतरी सहज विशेष ज्ञान असल्याशिवाय शक्य होणार नाही. आपल्याला सगळ्या सगळ्या थोर पुरुषांच्या म्हणून निश्चय हिमगिरीखाली हा सगळ्या थोर पुरुषांच्या अज्ञात काळातली केवढी हिमगिरी खाली पाहिजे म्हणजे आपण लक्षात घेत. अज्ञात काळातली केवढी पाहिजे आपण जोडी म्हणून विठ्ठली आवडी माऊली आवड निर्माणासाठी खूप चांगलं कार्य म्हणून विठ्ठली आवडी चांगली आवड निर्माणासाठी पूर्वी करायला चांगलं कार्य प्रत्येक शक्य नाही सुकृत म्हणून हे असे पूर्वी करायला लागतं. अपवाद प्रत्येक शक्य नाही म्हणून हे असे काही इतर सोडले. ज्ञान झाल्याबरोबर तर कोणी वैराग्याच्या रांगेत उभं करून झाल्याबरोबर कोणी वैराग्याच्या रांगेत उभं करून ठेवणार कामविकारासारखा बदनाम झालेल्या विकार म्हणूनच अगदी कामविकारासारखा बदनाम झालेल्या खाईत टेकलेलं नाहीये. म्हणजे आपण विषयोग ग्रंथ जेव्हा बघितला खाई त्यावेळेला आपण नाहीये. हा जो विषयोग ग्रंथ जेव्हा बघितला विषय वासना आपण हा जो आणि कामभावना आहे विषय वासना आहे अगदी अनेक म्हणजे धार्मिक कामभावना आहे की अनेक संत म्हणजे धार्मिक दैवत ह्या अनेक उदाहरणं घेतली. संत त्याची चर्चा दैवत ह्याची अनेक उदाहरणं घेतली. म्हणून त्याने काय असं म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या विकार त्याने काय असं म्हटलेलं की आणि असं म्हणतं की त्या विकारांचं उदारीकरण केलं तर त्याच विकारांनी योग्य पद्धतीने आणि त्या विकारांचं उदारीकरण केलं तर डेव्हलप करता येतं किंवा आपल्याला आयुष्यात योग्य गोष्टी डेव्हलप करता येतं किंवा आपल्याला आयुष्यात मिळवण्यासाठी काही मिळवण्यासाठी काही सोडावं लागतं. आता मिळवण्यासाठी काही सोडावं लागतं. या नियमावर परस्पर विरोधाचा सगळं जग उभारलं नियम आहे. अगदी या नियमावर आपण नास्तिक पण सगळं जग उभारलं आणि एंजल्स सुद्धा हे असंच लिहून ठेवलं की पण पॅराडाइम मार्क्स आणि एंजल्स द बेस ऑफ लाईफ हे असंच लिहून ठेवलं की इज द रूल ऑफ लाईफ इज द बेस ऑफ लाईफ आणि म्हणून इज द रूल ऑफ लाईफ. आपण हे पक्कड म्हणून पाहिजे आणि ती अत्यंत आपण हे खरी गोष्ट आहे की एखादी अत्यंत घेतल्यामुळे शक्ती मिळू शकते. खरी गोष्ट आहे की एखादी गोष्ट घेतल्यामुळे शक्ती मिळू शकते. ती गोष्ट न घेतल्यापेक्षा अधिक शक्ती ती गोष्ट स्वामीची उदाहरण घेतल्यामुळे मिळू शकते. की साखर खाऊन बरं वाटतं स्वामीची उदाहरण देतात. हा अनुभव की साखर खाऊन बरं वाटतं त्याच्यापेक्षा निग्रह अनुभव साखर न बरं वाटण्याचा जो आहे बरं वाटू शकतो त्याच्यापेक्षा निग्रह साखर अधिक खाल्ल्याने सुद्धा बरं वाटू शकतं. उदाहरण दिलंय. हा अनुभव आहे ना तो आपल्याला अधिक महात्मा गांधीजींनी एक अनेक उपवास केले का त्यांनी की महात्मा गांधीजींनी अनेक उपवास केले. त्यांचं 500 वर्ष आयुष्य त्यांनी खाल्ली पण त्यांचं 500 वर्ष आयुष्य त्यांनी जेवण खर दिवस जे काढले पण त्यामुळे उपवासात त्यांनी अधिक शक्ती त्यांना ह्या उपवासामुळे मिळाली. घेऊन त्याला शक्ती मिळाली त्यापेक्षा अधिक शक्ती त्यांना ह्या उपवासामुळे मिळाली. प्रभावामुळे त्यांची जी काही गांधी असं म्हणतात की एकंदर 18 वेळा उपोषण केलं. गांधीने असं म्हणतात कधी 2 दिवस कधी 3 दिवस आणि त्यातलं सर्वात मोठं उपोषण 21 दिवसाचं कधी 2 दिवस कधी 3 दिवस आणि त्यातलं सर्वात मोठं उपोषण 21 दिवसाचं होतं. हा आपल्याला भाग घ्यायचा आहे की तर म्हणजे लक्षात घ्यायचा आहे. हा आपल्याला थोडं घ्यायचं की मिळतं ते खूप चांगलं असतं घ्यायचं अधिक चांगलं असतं. थोडं दिलं आणि हा जो परस्पर विरोध चांगलं असतं आणि अधिक चांगलं असतं. आपल्या भाग्याने हा जो परस्पर विरोध आहे अन्य आपण इच्छेच्या भाग्याला लक्षात घेतलं पाहिजे किंवा अन्य म्हणून सुखाच्या इच्छेच्या प्राप्ती विकारांचं सुख सुद्धा अभ्यासपूर्वक आणि पद्धतशीरपणे घेतलं तर त्या विकारांचं सुख सुद्धा अभ्यासपूर्वक आणि पद्धतशीरपणे घेतलं तर त्या धोके टाळले जाते मिळेल आणि हे शापमुक्त मिळेल. स्वामींनी धोके टाळले जाते योग आणि हे सांगितलेलं आहे. हे स्वामींनी पहिल्या योग ग्रंथात सांगितलेलं आहे आणि वर्तमान काळात आपल्याला ते सांगते आपल्याला योग्य पद्धतीने वागायचं वर्तमान काळात आणि मग योग्य पद्धतीने वागायचं पूर्वक सुख घ्यायचं आणि मग आपल्याला पुढे आणि पूर्वक सुख घ्यायचं ज्ञानाला आणि ह्या प्रयत्नाला आपण आणि इकडे शांतीची जोड दे. ह्या ज्ञानाला काही निस्वार्थ कर्म एकीकडे शांतल्या सगळ्या महत्वाकांक्षेच्या निस्वार्थ कर्म आपल्या आणि काही महत्वाकांक्षेच्या स्वार्थ साधणारी शांती आणि काही प्रकारचा हा स्वार्थ साधणारी शांती आहे. अशा प्रकारचा ह्या पायावर तुम्ही वर्तमानाची काळात जो समतोल साधा आणि स्वामीजी म्हणजे ह्या भविष्यावर वर्तमान काळात जो समतोल साधा
आता बघा आपलं भविष्य उज्ज्वल होतं. सर्वसामान्य माणसांचा सर्वसामान्य विचार पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही मानसिकता आहे त्या लक्षात घेऊन हे सगळ्यांची सर्वसामान्य माणसांच्या ज्या काही मानसिकता आहे त्या लक्षात घेऊन हे सगळं काय नक्की देऊ पाहतात, परंतु आपल्याला काय नक्की गोष्टी मिळवायला किंवा त्यांनी सांगितले हे आपण नीट समजून घेतलं. गोष्टी मिळवायला त्यासाठी सांगितले हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी एक राजा असतो, एक आपण गोष्ट बघू, आणि तो राजा असतो होतो म्हणजे एक अगदी आणि तो राजा एका दिवशी वाढदिवस असेल म्हणजे एक किंवा आणखीन काही विशेष घडला असेल वाढदिवस असेल म्हणून तो खूप प्रसन्न, आणखीन काही विशेष घडला आणि तो त्या प्रसन्न स्थितीमध्ये प्रसन्न असतो. प्रधानाला बोलतो आणि तो त्या प्रसन्न स्थितीमध्ये खुश आहे. प्रधानाला बोलतो आणि कैद्यांना सोडून मी खुश आहे, त्यांची शिक्षा रद्द करून ह्या सगळ्या कैद्यांना सोडून देतो मी आज. प्रधान शिक्षा रद्द करून टाका. कुठल्या कैद्यांना आपण अटक केलं आणि काय काय कारणासाठी केलं आणि त्याच्यात बाहेर गेले, कुठल्या कैद्यांना काय अटक केलं आणि काय काय कारणासाठी येतील किंवा बाहेर गेले निर्माण होतील तर काय प्रधानाला खूप अडचणी येतील किंवा महाराज म्हटल्यानंतर काय करतात त्याची प्रधानाला खूप अडचण आणि महाराज म्हटल्यानंतर काय करतात ठीक आहे. पण महाराज मला असं वाटतं म्हणून तो त्यांना एकदम सोडून देण्यापेक्षा पण मला असं वाटतं आपण वेगळं काही करू शकतो त्यापेक्षा. तर राजा म्हणाला काय करायचं, आपण वेगळं काही करू शकतो का. तो म्हणला असं करा. राजा म्हणाला काय करायचं, एक नोटीस काढा. तो म्हणला असं करा, अशी एक नोटीस काढा, तिथे एक नोटीस काढा. त्यांना जे पाहिजे त्यांनी एक कुठली मागणी मागावी ती आपण मान्य करू. त्यांना जे पाहिजे ते मिळेल. त्यांनी एक कुठली मागणी मागावी ती त्यांची आपण मान्य करू. राजाला म्हणलं हरकत नाही, असं केलं तरी हरकत नाही. त्यांना कुठून राजाला म्हणलं, राजा म्हणलं ठीक आहे खुश करायचंय, असं केलं तरी हरकत नाही. त्यांना कुठून ती नोटीस काढायचं खुश करायचंय. एक एक कैदी येतो, मग ते नोटीस काढण्यात येतो. तो म्हणतो की एक एक कैदी येतो, आमची ह्या कैद्यामध्ये कैदी येतो, तो वाईट परिस्थिती आहे, आमची ह्या कैद्यामध्ये देवाला वाईट परिस्थिती आहे, कामाला येतो जेवाला इथे आम्हाला नीट पाणी मिळत नाही. दुसरा येतो तो म्हणतो इथे आम्हाला नाहीये नीट पाणी, कामाच्या सोयी मिळाव्या, नीट हातून नाहीये. तो म्हणतो आम्हाला सोयी मिळाव्या नाही त्या अगदीच खराब येतो. आमचे जी कामाची नाही त्या अगदीच खराब झाले. कोणी म्हणतं की आम्हाला अनेक दिवसात आमच्या घरी काय चाललं ते काही कळलं नाहीये म्हणून आम्हाला म्हणतं की आम्हाला अनेक आमच्या घरी काय चाललंय ते काही कळलं नाहीये म्हणून आम्हाला एखादा येतो तो आम्हाला आठवड्यातून एक चांगल्या पद्धतीचं जेवण गोड, एखादा येतो तो म्हणतो की आम्हाला निदान आठवड्यात चांगल्या पद्धतीचं जेवण गोड जेवण द्यायचं. पण अशा वेळी येतात असंख्य मागण्या मागितलं तुम्हाला सोडून द्या असं मागणी कोणी मागत नाही. ती कैद मला सोडून द्या असं मागणं कोणी मागत नाही. राजा सोडायला तयार झाला होता, गोष्ट कैद्यांनी मागणंच मागितलं नाही. राजा सोडायला तयार झाला होता. आता बघा स्वामीजी आपल्याला प्रकाश प्रार्थनेतून काय काय सांगत असतात. आता बघा स्वामीजी आपल्याला प्रकाश प्रार्थनेतून काय काय सांगत असतात. अज्ञान पळो, जमवून घेण्याची प्रार्थनेतून म्हणतात अहंकार. आपण काय करायला पाहिजे जमवून घेणे आपल्याला ते इंडिकेट करत असतात. म्हणजे आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला ते इंडिकेट प्रकाश प्रार्थनेमध्ये किंवा यज्ञ प्रार्थनेमध्ये त्यांनी म्हटलं प्रकाश प्रार्थनेमध्ये यज्ञ प्रार्थनेमध्ये येतो. त्यांनी म्हटलं आठवून मी तुला शरण दोष आठवून आत्मज्ञानासाठी माझे गुण आठवून मी आत्मज्ञानासाठी मी तुला शरण येतो. म्हणजे आत्मकर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी ही माझी सद्बुद्धी कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी कायम ठेव. ही माझी हे सगळे प्रार्थना आणि ज्ञान स्वामीजींनी दिलेल्या जगण्याच्या हे सगळे प्रार्थनेतून निर्देश आहे. स्वामीजींनी दिलेल्या जगण्याच्या आणि हे योग ग्रंथ आहे निर्देश आहे. एक एक बघतो त्यातले हे योग आणि हे योग ग्रंथ आहे आपण एक एक बघतो पूर्ण करू. त्यातले हे योग ग्रंथ व्यक्तीच्या सगळ्या प्रकारच्या पूर्ण करू. म्हणजे तेव्हा कुठल्याही व्यक्तीच्या कामभावना असो, आकांक्षा म्हणजे कुठल्याही स्पर्श रूप रसगंध कामभावना असो किंवा भाग्य ज्याला म्हणतात स्पर्श रूप रसगंध ह्या सत्य मिळवण्याची इच्छा किंवा भाग्य ज्याला म्हणतात त्या बुद्धीच्या पद्धतीने आणि सत्य मिळवण्याची इच्छा असो, आपण अत्युत्कृष्ट पद्धतीने आणि सत्याच्या पद्धतीने साधू शकतो. आपण पद्धतीने स्वतःचा स्वार्थ कशा पद्धतीने साधू शकतो आपण सांगितलेलं आहे. ज्ञानयुक्त श्रद्धेने आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानयुक्त अशा प्रकारचे काही आयुष्यामध्ये एकत्र येऊन जे काही अशा प्रकारचे काही म्हणजे व्यक्ती आणि समज येऊन व्यक्तीचं कल्याण होईल, व्यक्तीचं कल्याण होईल. म्हणजे व्यक्ती आणि समष्टी एकत्र व्यक्तीचं कल्याण होईल, समष्टीचं कल्याण सुद्धा होईल. अशा सगळ्यांच्या एकत्रित समष्टीचं कल्याण सुद्धा होईल, शेवटी सुद्धा होईल, योग कल्याण सुद्धा होईल.
त्याने तो आणि म्हणून हे शेवटी आपण योग लिहिलेला काय पद्धतीने आपण म्हणून मागावं किंवा अपेक्षा करावी हा आपण विचार या ठिकाणी आपण मागणं मागावं किंवा अपेक्षा करावी हा आपण विचार या ठिकाणी संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा मान सन्मान ह्या सगळ्या गोष्टी संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा मान सन्मान ह्या सगळ्या मिळाली आणि तो कायमचा सुखी झालेला आहे. संपत्ती मिळाली आणि तो कायमचा सुखी झालेला नाही. संपत्ती मिळाला आणि मग त्याला काही इच्छा राहिलेली नाही. त्या गोष्टी सुख देतात नाही. प्रत्येक गोष्ट जी आहे ते चिरकाल टिकणारं सुख देतात आणि म्हणून चिरकाल टिकणारं सुख चिरकाल टिकणारं मिळेल आणि म्हणून चिरकाल टिकणारं सुख माध्यमातून काय पद्धतीने त्या दृष्टिकोन हा विचार योग ग्रंथाच्या माध्यमातून आपण केला मांडणी त्या दृष्टिकोन स्वामींच्या मार्गदर्शनांचा विचार सगळ्या विषयांचा मांडणी आराखडा तयार केला तर मार्गदर्शनांचा विचार करून आपली कृती आराखडा तयार केला. आपण स्पर्श विशब्द स्पर्श रूप रसगंध ह्या सगळ्या विषयांपासून विशब्द स्पर्श रूप रसगंध ह्या सगळ्या विषयांपासून आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर विषय प्रत्यक्ष आध्या धातूपासून विषया विचार केला तर विषय आणि या धातूपासून विषया शब्द तयार झालेला आहे. बंधन आणि त्या शब्दाचा बंधन आहे त्याला स्वरूप आहे. गुलामीत ठेवतो त्याला जीवाला जखडून टाकतो. गुलामीत ठेवतो त्याला विषय आरोग्य विधायक विषयाला व्यसन म्हणतात. आणि बघा आरोग्य विधायक विषयाला व्यसन म्हणतात. ते आपल्या सर्वांना जी माहीत असलेली आणि आवडती गोष्ट आहे जी चहा ते आपल्या सर्वांना जी माहीत असलेली आणि चहापासून सुख होतं तेव्हा नक्की काय होतं ह्याचा जो आध्यात्मिक विचार आहे. चहापासून सुख होतं तेव्हा नक्की काय होतं ह्याचा जो आध्यात्मिक विचार आहे पारमार्थिक विचार आहे तो असा आहे त्याच्या आवडीचा त्याच्या टेस्ट माणसाला त्याच्या आवडीचा त्याच्याला ज्या पद्धतीने तयार केलेला चहा आणि मिळतो त्याला ज्या वेळेला तो चहा तयार केलेला चहा आवडीने मनापासून त्यावेळेला तो चहा सकाळी अगदी आवडीने असा चहा मिळाला तर चहाच्या पहिल्या घोटाबरोबरच त्याला समाधान. असा चहा मिळाला तर चहाच्या पहिल्या घोटाबरोबरच त्याला समाधान वाटतं. माणसाला वाटतं की ह्या चहाच्या घोटाने मला समाधान मिळालेलं आहे. माणसाला वाटतं पण प्रत्यक्ष काय होतं चहाच्या घोटाने मला समाधान मिळालं. तो चहा अत्यंत रसिक पण प्रत्यक्ष काय होतं आणि त्याच्या आवडीचा त्याला पहिला तो चहा अत्यंत रसिक तो पहिला क्षणाला आवडीचा त्याला पहिला घोट मिळाल्यानंतर अत्यंत क्षणार्धात क्षणाला पण त्याची मन बुद्धी अत्यंत क्षणार्धासाठी शांत होतील. अहंकार त्याची मन बुद्धी मनासारखा चहा शांत होतील. अहंकार होतं का कारण मनासारखा चहा मिळाला मनाची तिच्याही आवडीचा त्याला चहा मिळालेला आहे. आता मनबुद्धी शांत तिच्याही आवडीचा त्याला चहा मिळालेला आहे. शांत मनबुद्धी शांत किती क्षणार्धात होतं मनबुद्धीची आणि त्या क्षणार्धात त्या पहिल्या किती क्षणार्धात होतं आणि त्या क्षणार्धात पहिल्या काय होतं मिळतं हे सगळं मन चित्त बुद्धी म्हणजे प्रत्यक्ष काय होतं शांत सगळं मन चित्त त्यामुळे आपल्या मूळ स्वरूपात शांत होतं म्हणजे आत्म आणि त्यामुळे होतात आणि ते आत्मस्वरूप स्वरूपात प्रत्येक विषयाचं सुस्वरूपात विलीन होतात. त्या प्रत्येक विषयाचं सुख आपण त्या क्षणाला मिळालेलं आत्मसुख असत नाही पण हे आपल्याला वाटलं चहा मला सुख मिळालं लक्षात येत नाही आणि आपल्याला तर्काने बघितलं सुख मिळालं तर चहा पिणाऱ्याला सुख होतं. आता तर्काने बघितलं चहा सुख प्रगट झाल्यामुळे होत चहामुळे होतं. हा जो आपला समज आहे आत्मसुख प्रगट झाल्यामुळे होत नाही हा जो आपला समज आहे कसं प्यायला आपण सुख लागत असेल तर पहिल्या एका कपामध्ये चहा सुख लागत असेल तो आपल्याला सुख वाटतो. पहिल्या चहा एका कपामध्ये तिसऱ्या कपाला आपल्याला तो चहा तो आपल्याला सुख वाटतो. सुखी वाटेल चहा सुखदायक. तिसऱ्या कपाला आपल्याला तो चहा आपल्याला नको वाटतो. सुखी वाटेल का दुसरी गोष्ट सुखदायक असेल का नाही तो आपल्याला नको वाटतो. त्याच चवीचा चहा दुसरी गोष्ट अत्यंत घाणगड्या कपबशीत चहा तो मिळाला त्याच चवीचा चहा आवडतो पण अत्यंत घाणगड्या कपबशीत आपल्याला तो मिळाला. चहात जर सुख असतं आवडतं चहाच्या गोटावर नाही तो सुखाला असतं पण चहात जर सुख असतं तर ते चहावर अनेक गोष्टी ज्या आपल्याला चहा सुख बुद्धीला आवडतात. चहावर चहा आपण एखाद्या चांगल्या मनाला आवडल्या घरात प्यायला तिला आवडतं वाटतं. तो चहा आपण एखाद्या चांगल्या आपल्या घरात प्यायला पडलेला एखाद्या बाहेरच्या एखाद्या घाणेरड्या त्याच्यामध्ये चहा चांगला पडलेला एखाद्या तिथे वातावरण चांगलं नाही तिथे लोक चांगले चहा चांगला नाही चहामुळे तिथे वातावरण चांगलं नाही तिथले लोक चांगला आपली घटना चहामुळे सुख मिळत नाही. आणि हा जो भाग आहे मनाचा भाग आपण विषयाकडे लक्षात घेतला आणि हा जो भाग आहे आणि मग हा भाग आपल्याला प्रत्येक विषयाकडे लक्षात घेतला पाहिजे. चहामध्ये आणि मग ते आपल्याला
चहामुळे आपल्या चहामध्ये क्षणाच्या इच्छा किंवा चहाच नाही, चहामुळे आपल्यामध्ये ते म्हणता येईल हापूस आंबा आवडतो किंवा चहाच नाही, हापूस आंब्यामध्ये म्हणता येईल हापूस आंबा आवडतो, रत्नागिरी प्यायल्यानंतर छान वाटतं, पहिला तिसरा रस प्यायला छान वाटतं आणि अधिक झालं तर छान वाटतं, संध्याकाळी दुसरा म्हणजे नको इच्छा त्या आणि अधिक झालं होते आणि त्याला वाटतं संध्याकाळी वाटतं, म्हणजे की अजून ती इच्छा त्या क्षणी पूर्ण होते आणि त्याला वाटतं हा असा आहे की अजून ती इच्छा असे समाधान देऊ शकत नाही, हा असा प्रत्येक विषयाचं तसं आहे, कधी अशा पद्धतीचं समाधान देऊ शकत नाही आणि प्रत्येक विषयाचं स्वामी ह्या ठिकाणी ह्या ग्रंथामध्ये दोन्ही पद्धतीचा विचार करतात, एका विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला जे काही दोन्ही पद्धतीचा विचार करतात, एका विज्ञानाच्या माध्यमातून इच्छा आपल्याला जे काही पूर्ण होण्यासाठी इच्छा शारीरिक दृष्टीला असतात ते कसं टाळता येते आपल्याला पूर्ण होण्यासाठी जे आणि शारीरिक बाजूला ते योगाचा उपयोग करून आपल्याला आणि दुसऱ्या बाजूला योगाचा उपयोग म्हणतात की प्रगतीची साधना सांगतात, दोन पावलं आहेत आणि ते नेहमी म्हणतात की प्रगतीची क्रियाशीलत्व दोन पावलं आहेत, एक चालताना क्रियाशीलत्व पाय आपला जमिनीवर असतो म्हणजे चालताना हवेत असतो, एक पाय आपला तो टेकला की दुसरा हवेत जातो, एक पाय म्हणजे हवेत असतो स्थिर आणि तो टेकला की दुसरा हवेत कार्यशील, म्हणजे अशा पद्धतीने आपण आणि एक प्रत्यक्ष कार्यशील आणि अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही क्रियेमध्ये प्रत्यक्ष पुढे जातो पडते आणि तीच आणि म्हणून आपल्याला एका पावलाने जीवनवर्तनाचं व्रत आणि दुसऱ्या पावलाने एका पावलाने 20 सद्वर्तनाचं व्रत आणि अशा पावलाने आपल्याला 15 ते 20 अर्धा तास ध्यानाचं व्रत, अशा पद्धतीने आपल्याला ह्या आयुष्यासाठीचं चिंतन या योग ग्रंथाच्या माध्यमातून साठी आयुष्यासाठीचं चिंतन या ग्रंथाच्या माध्यमातून आपण 5 या मुद्द्यामध्ये स्वामीजी आता योगध्यानाचे 3 विशेष मुद्द्यामध्ये म्हणजे ध्यानाने अनेक लाभ होतात, ध्यानाचे 3 विशेष आपण जे काही हे ध्यानाने अनेक लाभ होतात ध्यान करतो त्याचे 3 फायदे आहेत, आपण जे काही सामान्य माणूस आजच्या ध्यान करतो त्याचे 3 फायदे आहेत की एक सामान्य माणूस ते सुख जरी मिळालं तरी ते भोगण्यासाठी सुद्धा शक्ती लागते, आता ते सुख जरी मिळालं तरी ते भोगण्यासाठी सुद्धा शक्ती लागते, काय आकाशातून पडत नाही, जन्माला ही शक्ती काय आकाशातून पडत नाही, जन्माला आपल्या मूळ साठ्यातून जी काही वाचवतो त्याच्यातून त्याला मिळत असतो, आपल्या मूळ साठ्यातून जी काही वाचवतो त्याला मिळत असते, म्हणजे साठा आहे तो जीवनात सुरुवातीला उपलब्ध असतो आणि मग साठा आहे तो जीवनात सुरुवातीला उपलब्ध आणि ही शक्ती कमी शक्तीची खर्च होते हळूहळू तो वाचवायची तर ती परत राहते कमी शक्तीची खर्च होते म्हणजे ती वाचवायची तर ती परत राहते आणि मग त्याचा उपयोग केला म्हणजे जन्म झाल्यावर 120 दिलेला आहे की पल्स रेट जन्मताना ठोके मिनिटाला जन्म झाल्यावर 120 जसं वय पुढे 120 ठोके मिनिटाला करत असतात, जसं वय पुढे 70-75 होतात आणि हळूहळू वृद्धपणी तरुणपणी तशाच शक्ती कमी 75 असतील आणि हळूहळू वृद्धपणी शक्ती कमी होतात ती शक्ती आपल्याला पुढे पडत नाही आणि मग जे सुख मिळतं भोग शक्ती आपल्याला पुढे भोगी पडत नाही आणि मग जे सुख मिळतं जे आणि म्हणून ते सुद्धा मनी सेव्हड मनी गेन हे कन्सेप्ट त्यांनी आणि म्हणून या ध्यानासाठी सेव्हड मनी गेन हे कन्सेप्ट त्यांनी स्वामीजींनी या ध्यानाची बचत शक्ती असते आणि त्यामुळे ती ध्यानाची जी बचत शक्ती उपलब्ध होते आणि त्यामुळे अशा प्रकारचा पहिला लाभ आहे ध्यान वापरण्यासाठी उपलब्ध होतोय, ध्यान अवस्था अशा प्रकारचा पहिला लाभ आहे ध्यानाचा, जी शांती वाटते ध्यान अवस्था हा एक दुसरा शांती वाट लाभ आहे, त्या शांतीचा अनुभव मिळणं हा एक दुसरा ध्यानाच्या थोड्या काळाची शांती मिळते आणि त्या शांतीचा लाभ ध्यानाच्या थोड्या काळाची शांती मिळते, त्यामुळे आलेल्या शक्तीची छाया दिवसामुळे आलेल्या इतर भागावर छाया आणि त्यामुळे दिवसाच्या आयुष्य आणि आयुष्याच्या इतर भागावर पडते आणि त्यामुळे शक्तीचं बचत होते अधिक आपल्याला आपलं शक्तीचं बचत होते आणि आपल्याला शांतीचा अनुभव हा अनुभव घेता येतात आणि ह्या सगळ्या म्हणजे शांतीचा अनुभव हा अनुभव होतो आणि मग त्या सगळ्या प्रकाश वाढल्यानंतर आपले आत्मविश्वास वाढतो दिवस आणि मग त्या आयुष्य विश्वास वाढल्यानंतर होतं अधिक चांगलं दिवस आणि आपलं आयुष्य अधिक हेतूपूर्ण होतं, आता चांगलं होतं. मला भाग्य पाहिजे मी म्हणतो, मला कीर्ती पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, मला भाग्य पाहिजे मी म्हणतो, मला कीर्ती पाहिजे, मला इतरांच्या पेक्षा जास्त पाहिजे प्रतिष्ठाचा अर्थ म्हणजे माझ्याकडे मला इतरांच्या पेक्षा जास्त कार असावी असं मला वाटणं हे माझ्याकडे, परंतु छानपैकी कार असावी असं मला वाटण्यापेक्षा चांगली कार पाहिजे
परंतु माझा बंगला मला माझ्या शेजाऱ्यापेक्षा चांगला पाहिजे, ही जी आपली वृत्ती आहे, म्हणजे माझ्या सर्वात छान इच्छा असू शकते, ही जी आपली वृत्ती आहे, म्हणजे जी आहे ती विषमता असू शकते, एक पाप निर्माण करते, ती जी आहे कारण ती विषमतेसारखं नको, आपल्याला सगळ्यांपेक्षा थोडं वेगळं हवं, कारण आपल्याला हे जे पाप आहे आपल्याला सगळ्यांपेक्षा सगळं पाप परत योगाने किंवा योग हे जे पाप आहे साधनेच्या ते सगळं पाप परत योगाने किंवा योग साधनेने किंवा योग साधनेच्या पाठीमागे आपण जो विचार समता हा आजच्या योगाने आपला मानलेला नारा आहे, पण समता हा आजच्या योगाने आपला मानलेला नारा आहे म्हणतात, पण पुष्कळदा तो सामाजिक समतेसाठी धडपडताना दिसणारे खूप प्रत्यक्ष सामाजिक समतेसाठी भाग्यासाठी धडपड करायची, म्हणजे भाग्ययोगात जो आपण भाग्य बघतोय त्याची धडपड करायची, उघड उघड म्हणजे विषमतेसाठी आपण बघतोय त्याची धडपड करायची, म्हणजे उघड उघड विषमतेसाठी आपण भेट मिळावं म्हणून जी धडपड आपण मला अधिक मिळावं ती समतेच्या विपरीत असतो, ती समतेच्या नियम समता सांगतो इतकंच नाही, आणि समाजाचा नियम समता सांगतो थर्मोडायनामिक्स नाही सांगतो, तर विज्ञानाचा सुद्धा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हेच सांगतो, उष्णता ही हाय लेवल म्हणजे उच्च पातळी करून लोअर पातळीकडे, म्हणजे हाय लेवल एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर पातळी टू लोअर पातळीकडे जाते, म्हणजे अटेन्स एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, म्हणजे अटेन्स बॅलन्स असं तो एक थंड पाणी घेतलं, म्हणजे गरम पाणी आणि थंड पाणी घेतलं वाट्यात ओतलं पाणी घेतलं तर, आणि गरम पाणी थंड पाणी दुसऱ्या वाट्यात ओतलं, थंड पाण्यात थंड पाणी गरम पाणी गरम पाण्यात आणि ते एका लेवल पाण्यात ही समता आहे, थंडपणा गरम पाण्यात आणि ते एका लेवलला येतात, ही जी समता जर का विश्वाचा नियम सुद्धा समता आहे, आणि समाजाचा नियम सुद्धा जर का विश्वाचा नियम सुद्धा समता आहे, समाजाचा समता आहे, धार्मिक पद्धतीने योगिकचा नियम सुद्धा समता आहे दृष्टीने आणि विज्ञान धार्मिक पद्धतीने योगिक पद्धतीने ही समता आपल्याला पाळली पाहिजे आणि विज्ञान दृष्टीने पण पाळणार कोण, तर ही समता आपल्याला पाळली पाहिजे, भाग्य हवे असणारा माणूस पण पाळणार सुद्धा तोडवायला कमी करत नाही, आणि भाग्य हवे असणारा माणूस देवाच्या सुवर्ण तोडवायला कार्यात तरी ठेवायला लागतात, कारण देवाच्या सुवर्ण मूर्ती तरी ठेवायला लागतात, आणि अशा परिस्थितीमध्ये चोरून समतेचं मूल्य निर्माल्य, आणि अशा परिस्थितीमध्ये भाग्याच्या मूल्य निर्माल्य ठरलेलं आहे, अखंड रांग लागलेली आहे, भाग्याच्या वाटेसाठी माणसाची स्वामीजी म्हणतात या रांगेतल्या रांग धरायला त्याच्या आकांक्षेपासून, स्वामीजी म्हणतात या रांगेतल्या रांग धरायला त्याच्या आकांक्षेपासून एका बाजूने बाहेर माणसाला जमणार नाही, वाट जास्तीत जास्त एका बाजूने भाग्य धोकणाऱ्या माणसाला तरी हातात त्याची वाट जास्तीत जास्त शाप आणि निर्धोक देण्याचा ह्या ग्रंथाचा प्रयत्न आहे, आणि त्यासाठी तीच देण्याचा ह्या ग्रंथाचा प्रयत्न आहे, दुसऱ्यासाठी योग, त्यासाठी ही युक्ती एकीकडे चांगला प्रयत्न स्वामीजीसाठी योग माणसाचा विचार करतात, आणि त्या सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य माणसाचा विचार करतात, योग्य सर्वसामान्य माणसाचा हात पुढे नेऊन प्रगती त्याला योग्य रस्त्याने चालवत आता पुढे हे सगळं नेतात, प्रत्यक्ष सत्कृत्यात काय होतं, आता ध्यानात हे सगळं आपण सत्कृत्यात काय होतं, ध्यानात काय होऊन झालं हे सगळं आपण सांगून, पण हे लाभ होतात का नाही याचे पुरावा जमा करणं हे एका अर्थाने व्यर्थ आहे, हे लाभ होतात का नाही याचे पुरावा जमा करणं हे एका अर्थाने व्यर्थ आहे, कारण प्रत्येकाची शक्ती मर्यादित असते, आणि माणसाची शक्ती मर्यादित असते, सांगितलेलं आहे नो युअर डेथ मध्ये सांगितलेलं आहे, अभ्यासवर्गात योग ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, नो युअर डेथ मध्ये सांगितलेलं आहे, अभ्यासवर्गात सांगितलेलं आहे, प्रचंड किंवा अनिर्बंध अशी शक्ती म्हणून कोणी जन्माला, प्रचंड किंवा म्हणून अनिर्बंध अशी शक्ती म्हणून कोणी जन्माला येईल पाहिजे, म्हणून सुख मिळेल हा एक मार्ग, योग्य पद्धतीने बचत आणि पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला एखादा पुरावा कसा देता येत नाही का, आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला एखादा पुरावा कसा देता येत ह्याला कसला पुरावा, स्वामीजींनी प्रत्यक्ष तत्व बरोबर असेल आणि परिणाम ह्याला कसला पुरावा, शील कुठेतरी चुकता आहे, तत्व बरोबर असेल आणि परिणाम शील कुठेतरी चुकता आहे लक्षात घ्यावं, आणि पुराव्यासाठी सैरावत ही बाहेरच्या पुराव्याने सिद्ध होणार नाही, आपल्या स्वतःला मिळणार, तसंच गणिताने पुराव्याने सिद्ध होणार नाही, त्या बुद्धीची शंका घेत, तसंच गणिताच्या पाठीमागे बुद्धीला पडलं त्या बुद्धीची शंका घेत, आणि पुराव्याच्या पाठीमागे जाण्यामध्ये हे विज्ञानाचं जग आहे म्हणून पुराव्याचं जग आहे हे मान्य आहे, हे विज्ञानाचं जग आहे, तर्क गणित आहे हे मान्य आहे, पदार्थ विज्ञान शास्त्र हे पुरावे तर्क गणित आणि तत्व क्वांटम मेकॅनिक्स निष्कर्ष मिळण्याजोगे शाखा, आणि तेवढ्या क्वांटम मेकॅनिक्सचे निष्कर्ष मिळण्याजोगे आहे,
आणि तेवढ्या पुरेसे आहे. आपण त्याची चर्चा सुद्धा हे पुरावे अनेक पाठामध्ये मागे केलेली आहे. आपण त्याची चर्चा सुद्धा अनेक पाठामध्ये आनंद असो की दुःख असो त्यामुळे शरीरात गती निर्माण होते पुरावा मिळेल. आनंद असो की दुःख असो त्यामुळे शरीरात गती निर्माण होते आनंद होतो की दुःख होतं आणि झालेली गती मशीनवर म्हणून शरीराला आनंद होतो की दुःख होतं आणि किती आनंद होतो आणि पुराव्याचे हद्द संपते मुळीच कुणाला सांगता येणार नाही. प्रत्यक्ष आणि म्हणून ह्या पुराव्याचे हद्द अनुभव घेण्यासाठी आणि आपण जायला प्रत्यक्ष आणि त्याच्या उपायाचा अनुभव घेण्यासाठी त्याच्याबद्दल आपण बरीच चर्चा आणि त्याच्या योगाचा जो परंतु हा अनाहत नादानी चर्चा करून झालेली आहे. ध्यान परंतु हा चक्रावर ध्यान करायचं तर त्याचा जो भाग आहे अनाहत चक्रावर ध्यान करायचं तर त्याचा जो भाग आहे तो आता आपण मांडलेला आहे. म्हणून ध्यानामुळे शक्ती वाचवता येईल मांडलेला आहे. म्हणून ती शक्ती ध्यानामुळे शक्ती वाचवता येईल म्हणजे जी वाचलेली शक्ती असेल त्यातली ती काही आवश्यक इच्छापूर्ती वाचलेली शक्ती असेल त्यातली काही आवश्यक आणि इच्छापूर्तीसाठी आपण खर्च करू शकू. ती साठले का नाही ती पाहणारे का नाही हे सगळं शक्ती जे आहे ते आपल्या प्रयत्न करणारे का नाही हे प्रयत्न करणं हे आहे ते आपल्या प्रयत्नाच्या आणि हा प्रयत्न साध्य होईल प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात हा जो प्रयत्न नियतीचं बघितलेली आहे आणि म्हणून स्वामीजी म्हणण्यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे आपण बघितलेली आहे. हा प्रयत्न करण्यासाठी आपण कामाला शक्ती वाचू शकेल. योगदानाने निश्चित शक्ती वाचू शकेल. ती शक्ती जी आहे ती नुसत्या शिक्षणाने कर्तव्य शक्ती जी आहे ती नुसत्या शिक्षणाने किंवा त्यामुळे तुम्हाला सगळं काय मिळू शकेल किंवा त्या मिळवलेला किंवा त्यामुळे तुम्हाला सगळं काय मिळू शकेल टिकू शकू किंवा त्याचा जो आहे हा भ्रम आहे योग्य पद्धतीने टिकू शकू. हा सगळा जो आहे हा सगळ्या गोष्टीचा विचार करू. म्हणून आपण शिकण्याची किंमत दिलेली आहे विचार करण्याची किंमत दिलेली आहे. आपण शिकण्याची कधी सुद्धा आहे सुखी आयुष्याची किंमत दिलेली आहे. याच्यासाठी आपण तरी सुद्धा आपल्याला सुखी आयुष्य ध्यानाची महती याच्यासाठी आपण ह्या सत्कृत्याची महती आणि ध्यानाची महती शिकली पाहिजे. भाग्याचा लोक कुणाला सुटणार आहे म्हणजे हे सगळं ऐकलं या सगळ्या अडचणी भाग्याचा लोक तरी सर्वसामान्य आहे म्हणजे हे सगळं ऐकलं या सगळ्या अडचणी थोडंसं अधिक मिळालं पाहिजे. तरी सर्वसामान्य माणूस म्हणेलच फार मला परंतु मला थोडंसं अधिक मिळालं पाहिजे. 3 BHK तरी मिळायला पाहिजे 4 BHK तरी तुम्हाला 2 BHK अशा पद्धतीची जी लोभ आहे कुणाला सुटणार नाही हव्या सुटणार नाही अशा पद्धतीची आणि म्हणून लोभ आहे आपण प्रयत्नाला लागले हव्या सुटणार मार्गाकडे लागलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्नाला लागलं पाहिजे आणि मार्गाकडे लागलं पाहिजे सत्कृत्य मार्गाकडे लागलं पाहिजे आणि वर्गीकरणाकडे आणि त्याला प्रायोरिटी करून थोड्या वासनांच्या प्लॅनिंग वर्गीकरणाकडे आणि त्याला प्रायोरिटी करून आणि म्हणून त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी तरी लागलं जे करायचं त्याच्याबद्दल आणि म्हणून माहिती बघतोय. ध्यान ही शक्ती मिळायची आपल्याला जे ध्यान करायचं त्यासाठी सुखासनांची बैठक ही शक्ती मिळायची आपल्याला जे ध्यान करायचं त्यासाठी सुखासनांची बैठक आहे. आज आपण हे ध्यान मांडी घालून बसणं ही सुखासनाची बैठक आहे. पण त्याला आपण थोडी पातळी ध्यान ज्या विस्तार करणार आहे प्रत्यक्ष पण त्याच्या सुखासनाची बैठक आहे ज्या ग्रंथात दिलेली आहे. पाठीच्या कण्याचं खालचं टोक असेल तिथे सुखासनाची बैठक आहे करायचं. पाठीच्या कण्याचं खालचं टोक असेल तिथे मनाची चित्त एका मेंदूच्या भागाकडे न्यायची आणि तिथून शक्ती उचलत मेंदूच्या भागात अधिक स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. वाटेत छातीच्या स्थानावर अधिक स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. ढोबळपणाने त्या अवस्थेला पूर्ण होईल. अनाहत नाद ऐकण्याची ढोबळपणाने त्या अवस्थेला शांत झाली. अनाहत नाद ऐकण्याची अवस्था असं म्हणजे ध्यानाची जर शांत झाली आणि तर आपली योग्य इथे हा ध्यानाची स्थिती निर्माण झाली. प्रकारचा आवाज असलेल्या ध्यानाचा हा नादाचा प्रकारचा आवाज असलेल्या ध्यानाखाली आपल्याला नादाचा अनुभव मिळू शकतो. आपल्याला तिथे काही अशा पद्धतीने हे अनुभव मिळू शकतो. अशा पद्धतीने हे योग ध्यान आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं की मूलाधार चक्र योग ध्यान आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं की मूलाधार चक्र तळाशी स्वाधिष्ठान चक्र त्याच्या थोडं वर करण्याच्या तळाशी मणिपूर चक्र नाभी भागात त्याच्या थोडं वर चक्र मणिपूर चक्र नाभी भाग शुद्ध चक्र गळ्याच्या ठिकाणी आणि आज्ञा हृदयाच्या भुवयांच्या चक्र असं हे ज्ञान आहे आणि आज्ञा चक्र आणि भुवयांच्या मध्ये असं हे ज्ञान आहे. सगळ्या चक्रात आणि आपली कुंडली शक्ती ह्या कल्पनेने सगळ्या आणि संकल्पाने आपली हळूहळू शक्ती वर कल्पनेने आणि संकल्पाने आणि त्या हळूहळू वर शरीरातल्या प्रत्येक चौकामध्ये आणि त्या शांतीचा अनुभव घ्यायचा. शरीरातल्या प्रत्येक चौकामध्ये शांतीचा अनुभव या सगळ्या स्थानामध्ये खालून शक्ती वर उचलायला सुरुवात केली तर त्या सगळ्या स्थानामध्ये खालून शक्ती वर उचलायला सुरुवात केली
आपण चौथं स्थान यापूर्वीच्या पाठामध्ये याच्या प्रत्यक्ष आकृत्या ज्या भाग्ययोगमध्ये दिलेल्या आहेत, यापूर्वीच्या पाठामध्ये आपण पाहिलेल्या प्रत्यक्ष आकृत्या ज्या चक्रांची माहिती सुद्धा आपण अनेक वेळा दिलेल्या वेगवेगळ्या घेतल्या. चक्रांची माहिती सुद्धा आपण पाहिलंय की माणूस आपल्या भाग्यासाठी धडपड करतो. आपण पाहिलंय की माणूस आपल्या भाग्यासाठी हृदय हे अत्यंत महत्वाचं केंद्र आहे. त्या धडपडीचा परिणाम होणारं लोभामुळे अत्यंत महत्वाचं केंद्र आहे. पुरा न होण्याच्या भयामुळे, लोभामुळे भय टाळण्याच्या लोभ पुरा न होण्याच्या भयामुळे होते. भय टाळण्याच्या शक्तीची जी धडधड होते त्या सतत शक्ती गोष्टीचं दुसरं टोक म्हणजे ती धडपड ऐकण्यासाठी लक्ष द्यायचं. दुसरं टोक म्हणजे ती धडपड ऐकण्यासाठी लक्ष द्यायचं. तिची धडधड ऐकण्याचा जो प्रयत्न करता छातीची धडधड ऐकण्याचा जो प्रयत्न करता तो ती धडधड अधिकाधिक फार भीती वाटल्याशिवाय मुळात ती धडधड आपल्या म्हणजे आपल्याला छातीची धडधड कधी फार भीती वाटल्याशिवाय मुळात ती धडधड आपल्या म्हणजे आपल्याला छातीची धडधड कधी ऐकण्याची खूप भीती वाटली असते. सूक्ष्म ऐकणं ह्या ठिकाणी ती ऐकता ऐकता ती हळूहळू कमी होणं ऐकणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ऐकता ऐकता ती हळूहळू सगळे न ऐकणे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एका नव्या प्रकारच्या आणि सगळे न ऐकणे तो अनाहत. एका नव्या प्रकारच्या जन्म देतो. तो स्वावलंबी, तो अनाहत, तो स्वयंपूर्ण आघात रहित आणि हा तो स्वावलंबी ऐकण्याचा प्रयत्न, तो स्वयंपूर्ण पाठीच्या कडातल्या खालच्या भागातून वर उलगडण्याचा प्रयत्न. तर तो एकेका पायरीच्या खालच्या भागातून वर उलगडत आला. हळूहळू एकेका पायरी सुलभ होतो आणि तो प्रयत्न आपण हळूहळू आल्यामुळे सुलभ होतो मध्ये करणं. आणि तो प्रयत्न आपण ह्या भाग्ययोग साधनाची संकल्प करताना आपल्याला या सगळ्या भाग्ययोग साधनाची संकल्प करताना आपल्याला या सगळ्या भाग्य मिळणार आहे ते आपल्या मूळ शक्तीच्या म्हणजे प्रारब्ध भाग्य मिळणार आहे ते आपल्या मूळ शक्तीच्या म्हणजे प्रारब्ध शक्तीच्या मानू शकणारी शक्ती जास्तीत जास्त वाढवायची. म्हणून त्यासाठी साठवू शकणारी शक्ती जास्तीत जास्त वाढवायची. त्यासाठी ध्यानामध्ये वापर आहोत ती आणि अशा नम्र प्रयत्नाने जेव्हा आपल्याला भाषा मिळते, यश मिळतं आणि जे काही यश मिळतं नम्र प्रयत्नाने जेव्हा आपल्याला भाषा मिळते, यश त्याने आपण जे काही यश होणार नाही हाच काही आपलं भाग्य आपल्याला प्राप्त होतं. कारण यशोन्माद होणार नाही हा सुद्धा एक गोष्ट असते. मग यशाचा यशोन्माद ही सुद्धा एक गोष्ट असते. मग यशाचा होणारा फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो. अहंकार तो सुद्धा धोका, यशाचा होणारा फायद्यापेक्षा तोटा जास्त होता. हे सगळं तो सुद्धा धोका या ध्यानात कळलं. ते साधनेला सुरू हे सगळं रोज करायचं. ते साधनेला सुरू किंवा साधनेला रोज करायचं. फक्त एकदा ऐकून सोडून द्यायची गोष्ट आहे किंवा साधनेची प्रक्रिया. आणि म्हणून फक्त एकदा साधनेला सुरुवात करण्यापूर्वी हे मनन आणि म्हणून झालं पाहिजे. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी मनन पुरं झालं पाहिजे. साधनेच्या मनातल्या मनात पुरं झालं. सगळं वाचून काही उपयोग नाही. साधनेच्या बैठकीवर वाचन आणि त्याचं चिंतन पूर्ण झाल्यावर बाह्य जगात सत्कर्मपथ्य वाचन आणि त्याचं चिंतन पूर्ण झाल्यावर बाह्य जगात सत्कर्मपथ्य असं वर्तन द्वय अंगात आलं. कर्मशून्यता असं वर्तन जगातली कर्मशून्यता म्हणजेच काही वेळ निश्चयाने केलेलं अंतर्जगातली कर्मशून्यता म्हणजेच काही वेळ करताना विवेचनाची पार्श्वभूमी उपयोगी पडेल. आणि ते करताना आपल्याला ह्याच्याबरोबर विवेचनाची पार्श्वभूमी उपयोगी पडेल. योग ग्रंथ ह्याच्याबरोबर पाहिजे. आपण मागच्या वेळेस बघितलं योग ग्रंथ आपण वाचले पाहिजे. श्रवण मनन आपण मागच्या वेळेस बघितलं. ह्या सगळ्या गोष्टी आणि हे करत असताना एकंदर या सगळ्या प्रक्रिया आपण ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या हे करत असताना एकंदर या सगळ्या प्रक्रिया आपण समजून या सगळ्यापर्यंत आपण भाग्ययोग प्रास्ताविक मध्ये सोप्या सूचना आतापर्यंत आपण भाग्य संपर्क कसा घ्यायचा, सूचना निस्वार्थ केंद्राकडून कसा घ्यायचा हे शक्ती संपर्क कुठल्या कसा घ्यायचा, कुठल्या निस्वार्थ केंद्राकडून कसा घ्यायचा किंवा विनामूल्य आपल्या ज्या परवडेल त्याप्रमाणे आपण समूल्य सेवेचा प्रकार निवडू शकतो. ज्या परवडेल त्याप्रमाणे आपण आपली जे काही सेवेचा प्रकार निवडू शकतो. नंतर आपली जे काही संकल्प आहे तो आपण केंद्राला कळू शकतो. भविष्याचं ज्ञान व्हावं म्हणून साधना करायची असेल तर तो एक वेगळा विषय. भविष्याचं ज्ञान व्हावं भाग्य साधावं म्हणून साधना तो एक वेगळा विषय आहे. वेगळा विषय आहे. आपलं भाग्य साधावं म्हणून साधना करायची असेल आपल्यापुरता आपण हा त्याची निश्चिती होण्यासाठी साधनेचा विचार आपल्यापुरता आपण हा म्हणून भाग्य चांगलं होण्यासाठी साधनेचा विचार आपल्या मनात आणि म्हणून करून हे सगळं त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्ण करून आपण साधनेला त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मग साधनेचं आपण साधनेला बसायचं आहे.
स्वामीजींनी साधनाचं माध्यम निश्चित करू शकतो. माध्यमं दिलेली आहेत ती अशी आहेत. स्वामीजींनी जी साधनं दिलेली आहेत जपसाधना ती अशी आहेत. मंत्र साधना, नाम, मूर्ती एकाग्रता साधना, नामदैवत साधना, मंत्र साधना, उपदेश एकाग्रता, ग्रहदैवत साधना आणि 6 चक्रातून उपदेश साधना, ग्रह साधना, अनेक माध्यम चक्रातून वर जाणारी माध्यम स्वीकारू शकता. अशी अनेक माध्यम आहेत त्याची प्राणायाम पद्धतीसुद्धा आपण स्वीकारू शकता आपल्या. परंतु या पुस्तकाच्या प्राणायाम पद्धतीसुद्धा आपण स्वीकारू शकतो. षटचक्र ध्यान, परंतु या साधना माध्यमाची आहे ही कुंडलिनी साधना किंवा षटचक्र ध्यान. आणि शेवटी साधना दिलेली पासून शांतीपर्यंत हा साधनेचा प्रवास असतो. आणि शेवटी पासून शांतीपर्यंत हा संवेदना केंद्र ते शांती केंद्र हा प्रवास. आणि पाठीच्या संवेदना केंद्र ते शांती केंद्र हा प्रवास वर जात तो मेंदू पाठीच्या कणा. म्हणून सुरुवातीला वर जात तो मेंदू भागापर्यंत साधनेला सुरुवात करा. म्हणून सुरुवातीला पाठीचा मुळात साधनेबद्दल ज्या सूचना दिल्या जातील त्या सगळ्या सूचना मुळात साधनेबद्दल ज्या सूचना देण्याला सुरुवात करावी त्या सगळ्या सूचना 90 दिवसात एकदा पूर्वक ध्यानाला सुरुवात 7 दिवस आणि त्यापैकी काही 90 दिवसात एकदा तर वर्षातून 1 दिवस तरी योजनाबद्ध असं एकांत ध्यान किंवा वर्षातून 1 दिवस तरी योजनाबद्ध असं 90 दिवसात किंवा गुहामुख केंद्राची गतीबद्दल चाचणी करून घ्या. आणि 90 दिवसात प्रमुख योगाने मन चाचणी करून घ्या. शांत वैभव मिळवा आणि योगाने हा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ध्यान करणारा अनुभव मिळवा. परंतु हा सगळ्या पार्श्वभूमीवर ध्यानाच्या अगोदर आपण एक गोष्ट बघूया. परंतु जी गोष्ट अतिशय ह्या ध्यानाच्या अगोदर आपण एक गोष्ट बघूया जी गोष्ट अतिशय ह्या आपल्या साधन स्थितीला जास्त उपयुक्त आहे. ही गोष्ट आहे कठोपनिषदात साधन स्थितीला जास्त कठोपनिषद ही गोष्ट आहे कठोपनिषदातली अत्यंत महत्वाचं अत्यंत प्रसिद्ध उपनिषद आहे आणि त्याच्यातून अत्यंत महत्वाचं ज्ञान. परंतु ती जी गोष्ट आहे ती आख्यायिका आहे म्हणा. त्या आख्यायिकेबद्दलच आपण नचिकेत आख्यायिका आहे म्हणा. तो वाजस्रवस ऋषीचा मुलगा नचिकेत हा जो असतो वाजस्रवस नावाचा तो वाजस्रवस ऋषीचा मुलगा असतो. आणि ही गोष्ट आख्यायिका त्यांचा कठोपनिषद सुरुवातीला आहे. आणि ही गोष्ट किंवा ही त्याच्या वडिलांनी विश्वजित नावाचा यज्ञ केलेला असतो. त्याच्या वडिलांनी आणि ह्या विश्वजित नावाचा यज्ञ फळ मिळवायचा असेल तर ह्या यज्ञामध्ये आपल्या सगळ्या संपत्तीचं दान करायचं यजमानाने आवश्यक असतं. आपल्या सगळ्या संपत्तीचं दान करायचं छोटा मुलगा आवश्यक असतं. परंतु तो ह्या सगळ्या गोष्टी छोटा मुलगा काळजीपूर्वक आणि अत्यंत व्यवस्थित परंतु तो ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक त्याच्या लक्षात येतं की वडिलांनी त्यावेळेला गोधन त्याच्या लक्षात येतं की गाईचं दान त्यावेळेला गोधन असायचं. परंतु गाईच्या मुलाच्या असं लक्षात येतं की वडिलांनी अशा पद्धतीने गायीच्या मुलाच्या असं लक्षात येतं. चांगल्या काही गायी अशा पद्धतीने भाकड गायीचं ध्यान केलं. चांगल्या काही गायी ठेवलेल्या आहेत ते त्याला असं वाटतं की अशा पद्धतीने जर का आपल्या वडिलांनी दान केलं तर वडिलांना त्याला असं वाटतं की अशा पद्धतीने जर का आणि वडिलांचा जो सगळा तो वडिलांना त्या गायीचं पुण्य मिळणार नाही त्याला वाईट वाटतं. आणि वडिलांचा जो सगळा प्रयत्न आहे तो फुकट जाईल तो म्हणून त्या वडिलांना वाईट वाटतं. आता वडिलांना असं तर त्याला सांगता येत नव्हतं. मग तो वडिलांना विचारतो आता वडिलांना असं तर त्याला सांगता येत नाही चांगल्या ठेवल्या म्हणून तो काय म्हणला की तुम्हाला याच्या सगळ्या चांगल्या ठेवायचं असतं. तो काय म्हणला स्वतः दान की तुम्हाला याच्या सगळ्या दान करायचं म्हणलं मी तुमचं स्वतः दान करायचं तुमच्या सर्वस्वात ते म्हणतात हो म्हणता येतोस. ते म्हणलं मी तुमचं माझं पण दान करा तुमच्या सर्वस्वात नाही येत का. तो म्हणता येतोस की वडिलांना काही माझं पण दान करा. वडील म्हणतात तुझं कसं दान करू वडिलांना काही आवडत नाही. तर तो म्हणला बघा मला दान करा कसं दान करू कारण मी तुमचं सर्वस्व आहे. तर तो म्हणला बघा मला तुम्ही एकदा दान केलं की माझ्यासाठी तुम्ही त्या चांगल्या गायी ठेवलेल्या आहेत त्याही मला तुम्ही एकदा दान केलं की माझ्यासाठी तुम्ही त्या चांगल्या गायी अशा पद्धतीने तो वडिलांच्या काळजीने म्हणून त्याही दान व्हावं अशा पद्धतीने तो वडिलांना विनंती वडील ऐकत नाही आणि तो मोठा यज्ञ सुरुवातीला समजावून वडिलांना विनंती करतो. वडील ऐकत नाहीत. एकदा सांगतात दोनदा सुरुवातीला समजावून सांगतात परंतु हा म्हणतो मला सांगतात दोनदा सांगतात आपल्याला तो यज्ञ तर यशस्वी करा. परंतु हा म्हणतो मला दान करा त्या राहिलेल्या गाई दान करा म्हणजे सर्वस्वाचं दान होईल. आणि मग तुम्हाला दान करा त्या राहिलेल्या गाई दान करा म्हणजे सर्वस्वाचं दान होईल. काहीच आणि मग तुम्हाला कदाचित रागाने त्याला म्हणतात शेवटी काहीच ऐकत जा तुझं पण मी दान केलेलं आहे. आणि कदाचित रागाने त्याला म्हणतात कुणाला दान केलं जा तुझं पण मी दान केलेलं आहे जा तुला यमाला दान केलं. तो मला कुणाला दान असं म्हणतो म्हणजे जा तुला यमाला दानावर चांगल्या हेतूसाठी असं म्हणून प्रसंग येतो तो त्याचं दान यमाकडे होतो. चांगल्या हेतूसाठी मग प्रसंग येतो तो त्याचं दान यमाकडे होतो घरातून बाहेर पडतो. मग आणि
यमाकडे ठीक आहे आणि मग आता यमाकडे बाहेर पडलेला यम कुठे असतो आणि जाता येतो यमाकडे निघाला आता यमाकडे कसं गेलं यम कुठे असतो कारण इथे विश्वास आपल्याला ही उपनिषदातली गोष्ट आहे कारण इथे विश्वास तर त्याप्रमाणे तो यमलोकातली गोष्ट आहे यमलोकात गेल्यानंतर तर त्याप्रमाणे तो यमलोकात जे काही त्याचं द्वार यमलोकात गेल्यानंतर यमलोकाच्या सुरुवातीला जे काही त्या रक्षकाला तो सांगतो की यमराजाला भेटायला असतात त्या रक्षकाला तो सांगतो की मला सांगतात यमराज सध्या बाहेर गेलेले आहेत तर ते सांगतात आले की यमराज सध्या बाहेर गेलेले आहेत आणि ते आले काही तुम्ही भेटा एखाद 2 दिवस 3 दिवस येणे आणि ते शक्यता कदाचित काही तर तो म्हणतो ठीक आहे मी इथे येणे म्हणून तिथे थांबतो तर तो म्हणतो 3 दिवसांनी यमराज येतात आणि म्हणून 3 दिवसात थांबण्याची घेताना काहीही दिवसांनी यमराज येतात त्या काही पाणी नचिकेतांनी तो काहीही खाल्ला राहिलेला असतो आणि मग पाणी प्यायलेलं आल्यानंतर यमराज बसून राहिलेला असतो आणि मग पद्धतीने आल्यानंतर यमराज आलेला आहे आणि हा अतिथी अशा वाढ बघत 3 दिवस आपल्याकडे एक अतिथी आले पाण्या वाचून तिथे राहिला अतिथी आपली वाढ बघत 3 दिवस यमदेव वाचून तिथे राहिलेला हे सुद्धा एक मृत्यू यमदेव देव आहे हे सुद्धा मनात बरीचशी जी कल्पना आहे तशा पद्धतीचे देव आहे आपल्या मनात चांगल्या पद्धतीने कल्पना आहे तशा पद्धतीने गृहस्थाकडे जर का अतिथी पद्धतीने वागणारी गृहस्थाकडे जर का अतिथी आले त्याला त्या सन्मान करायला पाहिजे स्वागत करायला पाहिजे इथे तर सन्मान राहायला स्वागत सन्मान करायला पाहिजे स्वागत करायला पाहिजे म्हणून यमाना सन्मान राहायला स्वागत 3 दिवस उपास पडला होता यमाना असं वाटतं नचिकेताला बोलवत आहे आपल्या हातून तो खूप आणि त्याला सांगता झाली असं झाल्यामुळे नचिकेताला बोलवू शकलो नाही आणि त्याला सांगतात 3 रात्र दिवस आपल्याला त्रास झाल्यामुळे मी तुम्हाला 3 रात्र 3 दिवस 3 त्रास झाला 3 वर मी तुम्हाला 3 वर देतो मग तुमचा मी येतो आणि मग 3 वर तुम्ही मागून घ्या आणि नंतर मग तुमचा मी येतो आता इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की नचिकेतानी सगळं आता इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचंय यमाकडे तिथे 3 नचिकेतानी सगळं प्रतिकूल परिस्थिती यमाकडे त्यांनी जेव्हा उपास केला हे सगळं प्रतिकूल परिस्थिती त्यांनी जेव्हा तेव्हा त्याला यमराजांची भेट त्यांनी सहमयाने सांगितलं तेव्हा तू त्याला यमराजांची भेट झाली नचिकेतानी सांगितलं तू वर मार आणि मग नंतर आणि मला नचिकेतानी सांगितलं की गोष्टीचे मी माझे गुरु आहात आणि मला ह्या 3 गोष्टीमध्ये मागतोय गोष्टी आणि मग ते 3 दानवाच्यांनी पहिल्या दरामध्ये सांगितलं त्यांच्याकडे मागतो मला आणि मग ते 3 दानवाच्यांनी पहिल्या दरामध्ये सांगितलं रागाने पाठवले मला परंतु ज्यांचा माझ्यावर राग जावा मी परत जाईन रागाने पाठवलेला आहे परंतु त्यांचा राग जावा आणि त्यांचं जाईन तेव्हा अशा पद्धतीचं स्वागत करावं दुसरा आणि त्यांचं होता त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचं सांगितलं की दुसरा होता त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की यज्ञातून जे काही सुख प्राप्त होतं तो यज्ञाबद्दलचे वर मागितला तो दुसऱ्यावर जे काही सुख प्राप्त होतं तो यज्ञाबद्दलचे वर मागितला यमदेवाने त्यांना खूप माहिती दिली म्हणजे वडिलांच्या बद्दल 2 वर झाल्यानंतर यमदेवाने त्यांना खूप माहिती दिली म्हणजे वडिलांच्या बद्दल सांगितलं यज्ञाबद्दल काय काय त्याच्या अशा अनेक पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या यज्ञ कसं करायचं आणि त्याला विचार अशा अनेक सांगितलं ते कळलं सांगितलं हो कळलं आणि जेवढं त्याला विचारलं मी तुला काय सांगितलं ते कळलं तसं कळलं आणि जेवढं सगळं सांगितलं ते झाल्यानंतर यमराज प्रसन्न म्हणाले त्यांनी स्वतःच्या गळ्यात ते झाल्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वतःच्या गळ्यातला एक ऍडिशनल वर आहे असं कंठाने हा वर हा घेऊन जा एक ऍडिशनल वर आहे तो तिसरा राहिलेला हा वर आणि हा घेऊन जा त्यावेळेला त्यांनी परंतु तो तिसरा राहिलेला असा होता आणि काही त्यावेळेला त्यांनी जो शरीरात आत्मा असा होता की काहींच्या मते त्यात तो नसतो शरीरात आत्मा या संशयाविषयीचे यथाहींच्या मते त्यात तो नसतो म्हणजे या संशयाविषयीचे यथार्थ ज्ञान तुषार पद्धतीने म्हणजे अत्यंत चाणाक्ष पद्धतीने असे प्रश्न विचारले की वडिलांचे चाणाक्ष पद्धतीने त्यांनी असे प्रश्न विचारले आणि वडिलांचे प्रश्न मृत्यूनंतर ज्ञानाचे प्रश्न म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे विषयीचे कारण शरीरात तो असतो का नसतो ह्या सगळ्या गोष्टी आत्मा म्हणजे एकाच प्रश्न विचार शरीरात तो असतो का नसतो ह्या सगळ्या गोष्टी आणि यम म्हणाला मग शहाण्या माणसांनाच काय देवाला सुद्धा याविषयी संशय आणि यम म्हणाला शहाण्या माणसाला काही कारण याविषयी संशय आहे तो असं देवाना सुद्धा नाही काय मागुयातलं काही कारण नाही तू शतायुष्य तू असं काय मागू नको गथारूढ त्यावेळी तू काही विपुल धन मोठं राज्य नचिकेत म्हणाला अप्सराचं काही केलेल्या सर्व गोष्टीबद्दल मी आभारी आहे नचिकेत म्हणाला पण त्या सगळ्या गोष्टी अनित्य केल्या आहेत अल्पजीवी आहे मी आभारी आहे अमर नसलेल्या आहेत अनित्य आहेत अल्पजीवी आहे आणि अशा पद्धत अमर नसलेल्या आहेत
आणि अशा विवेकी असा कुठलाही मानव आहे तो अशा पद्धतीची गोष्ट विवेकी असा कुठलाही मानव आहे ज्ञान द्या तो अशा पद्धतीची गोष्ट मांडणार नाही. कठोपनिषदेबद्दलचं ज्ञान द्याला आणि त्यातून हे कठोपनिषदेला केलेला उपदेशाला गोष्ट इथे संपली. नचिकेताला केलेला उपदेश म्हणजे समजून घ्यायची गोष्ट इथे संपली की गोष्टमध्ये पण आपल्याला म्हणजे समजून घ्यायची गोष्ट ती अडचणी येतात की खूप पद्धतीच्या अडचणी येतात. अडचणीचा सामना जर शांततेने खूप पद्धतीच्या अडचणी येतात, परंतु त्या अडचणीचा सामना जर त्याच्यानंतर जे निर्माण होतं खूप महत्वाचं असतं. तितिक्षेने म्हणून त्याच्यानंतर किंवा साधकाच्या आणि म्हणून साधकांनी किंवा साधकाच्या मार्गाने जाणाऱ्या हा साधकाच्या आपल्या सुद्धा इच्छापूर्तीमध्ये अनेक अडचणी हा सगळ्या गोष्टी परंतु जर आपण त्यावेळेला आपल्या सुद्धा इच्छापूर्तीमध्ये अनेक अडचणी निर्माण तर ह्या पद्धती जर आपण त्यावेळेला योग्य पद्धतीने मिळू शकतात तर ह्या पद्धतीच कसं वर्तन करायचं आणि त्याला ध्यानाची जोड कशी द्यायची हे आपल्याला तेच कसं वर्तन करायचं आणि त्याला ध्यानाची म्हणून शरीराशी संवाद हे आपल्याला पूर्व ध्यान पद्धत सांगितलं की आपण आता म्हणून शरीराशी संवाद पूर्व ध्यान पद्धत आणि शक्य झालं तर मी ही स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांनी त्याच्यात भाग घ्यायचा आहे आणि शक्य झालं तर मी ही स्क्रीन शेअर करतो. सर मग आपण ध्यान सुरू करू. आता हे रेकॉर्डेड ध्यान आहे आपलं मनशक्तीचं. सर मग आपण ध्यान सुरू करू. आता हे रेकॉर्डेड ध्यान आहे आपलं मनशक्ती. 12 मिनिटांनी बंद करू आणि त्याप्रमाणे सगळं फॉलो करा. 12 मिनिटांनी बंद करू. मनशक्ती प्रयोग मनशक्ती प्रयोग क्रमाक्रमाने एकाग्र होऊन चक्रावर सर्वोच्च स्थानापर्यंत क्रमाक्रमाने एकाग्र होऊन हे या साधनेच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणे. पाठ करण्याच्या तळाशी हे या साधनेचे मन एकाग्र करून सुरुवात करा. पाठ करण्याच्या तळाशी नादाच्या माध्यमातून मन एकाग्र करून कुंडलिनी शक्तीचे भान राखावे. नादाच्या माध्यमातून मन शांत कुंडलिनी शक्तीचे भान राखावे. त्यानंतर मन शांत घडेल ते सहजपणे होऊ द्या. सर्वात खालचे जे पाठ करण्याच्या टोकाचे होऊ द्या. पहिल्या चक्राचे मूलाधार चक्राच्या टोकाचे पहिल्याच्या वर चक्र त्याचे मूलाधार चक्र स्वाधिष्ठान पहिल्याच्या वर तिसरे त्याचे नाव बेंबीच्या भागात स्वाधिष्ठान त्याचे नाव नाभी तिसरे मणिपूर चक्र बेंबीच्या भागात चौथ्याचे नाव चक्र किंवा मणिपूर चक्र पाचवे अनाहत चक्र कंठाजवळ सहावे मेंदूच्या भागात कंठाजवळ आणि 6वे मेंदूच्या भागात सहस्त्रार आज्ञाचक्र शून्य चक्र आणि टाळू जवळ आहे. सहस्त्रार किंवा शून्य चक्र टाळू जवळ मनाची स्थिती ध्यानाचा निर्माण करणं हा मनाची स्थिती या शांती स्थिती निर्माण करणं अनुभव असावा. या प्रास्ताविकानंतर शक्तीचा आपण प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात करणार. या प्रास्ताविकानंतर आपण प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात करणार. आपल्या अंतर्मनाच्या व्यासपीठावर या ध्यान पद्धती आपल्या शरीराशी आपण आपल्या अंतर्मनाच्या व्यासपीठावर अत्युच्च आपल्या शरीराशी आपण संवाद साधच्या अंतरात्म्याचा अत्युच्चशी होणारा शब्दवेळ संवाद तुमच्या अंतरात्म्यात आपण अनुभवणार आहोत. तुमच्याशीच होणारा शब्दवेळ योग्य आसन घेऊन आपण अनुभवणार आहोत. आपण ध्यानाला बसत आता शरीराशी संवाद साधण्यासाठी आपण ध्यानाला बसा. सहाय्यभूत प्रार्थना चिंतन शरीराशी संवाद साधण्यासाठी त्या सहाय्यभूत प्रार्थना चिंतन आपण ध्यान विचारलेले आहे. ध्यानासाठी शुभेच्छा. आपण ध्यान करणार आहोत. ध्यानासाठी शुभेच्छा.
एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या हे आत्म्या अत्यंत उच्च अवस्थेला एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या बाजूला अत्यंत उच्च अवस्थेला योग्य असं वातावरण करवे तेवढं तयार केलेलं आहे. योग्य असं वातावरण करवे शांती तेवढं तू मनाने मिळवायची आहेस. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहे. आवाज ऐकू नकोस. यापुढे तुझ्या सूक्ष्मग्राही नाकाने बाजूचे आवाज ऐकू नको. केवळ जीवनदायी हवा तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून या आवाजाशिवाय केवळ जीवनदायी हवाच आत येऊ. बाहेरचं सर्व जग या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा तुझ्या आत्म्याचा अनुभव साक्षात्कार करून घेणार आहेस. आता हा अनुभव 6 घेणाऱ्या ठिकाणी घडवायचा आहेस. आता हा संवाद ओहम 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहे. सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव. सोहम आणि तुझ्या शरीरातल्या प्रश्नोत्तर मनाच्या भागांपासून सुरुवात कर. आणि तुझ्या शरीरातल्या मांडी घालून बसल्याच्या भागांपासून सुरुवात कर. तर कमरेच्या मागच्या भागापासून मांडी घालून बसला आहे मेंदूपर्यंतचा भाग निवडूया. कमरेच्या मागच्या भागापासून महत्वाचा आहे. मेंदूपर्यंतचा भाग निवडूया. हे जीवा तोच महत्वाचा. तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा जीवा पाठकण्याच्या तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा तेथे पाठकण्याच्या कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते. या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे शरीरातल्या आधार चक्र. या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. स्वच्छतेची केंद्र इथंच महत्वाचं आहे. जीव निर्माण करण्याचे केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं शुद्ध करायला हवं. हे प्रथम या चौका करायला हवं. नसा नसांच्या वाटांनी या चौकामधून ओजाचा नसांच्या वाटांचा संदेश समतेचा ओजाचा शक्तीचा संदेश पोहोचव. अगदी तळातून पहा एक सूक्ष्म ओज अगदी तळातून येत आहे. एक सूक्ष्म किती तेज त्याचं वर वर येत. केवढी दीप्ती किती तेज त्याचं सांगता येणार नाही. केवढी दीप्ती तरीही सर्व बाजूंनी येणार लखलखत तेज. तरीही बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड लखलखत तेज वर वर येत. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड तुझं ध्यान बिंदूवरच वर येत आहे. बाकीचं काम तुझं ध्यान तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप कर. तू यशस्वी झालास. या चौकात तू यशस्वी झालास. तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली. मूळचं तेज राखायला जागा दिली. स्वच्छता दिली. तो मूळचा चौक मूळचं तेज राखायला जागा स्वाधिष्ठान चक्र. तो मूळचा चौक ते तू ओलांडत आहे. जे स्वाधिष्ठान चक्र तेथे पुन्हा प्रश्न ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल. उत्तर येईल. तेज 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 तेज. रूढार्थाने ब्रह्मचारी राहू शकत नसलास. रूढार्थाने या चौकाच्या मध्यभागी ब्रह्मचारी राहू शकत नसलास. डाव्या बाजूला सरक. या चौकाच्या मध्यभागी येण्यापूर्वी वीर्य घालवून टाकणं. डाव्या बाजूला सरक. तुझी वीर्य शक्ती वीर्य घालवून शरीर शक्तीत मिळवणं. तुझी वीर्य शक्ती परावलंबी सुख नाही का शरीर शक्तीत मिळवणं. त्याऐवजी हे परावलंबी सुख नाही का कुठेही बाहेर टाकण्याऐवजी त्याऐवजी तू येतपर्यंत तुझी शक्ती कुठेही बाहेर टाकण्याऐवजी ती आणखी वर येतपर्यंत शोषून घेतलीच आहे. स्वाधिष्ठान चक्राऐवजी आणखी वर ह्या चक्राकडे चल. स्वाधिष्ठान चक्राऐवजी वाचवलेली चक्राकडे चल. वर ओढून घेतलेली शक्ती वाचवलेली मागे घेतलेली शक्ती वर ओढून घेतलेली शरीर यंत्रणेमध्ये मागे घेतलेली घेतल्याचं सुख शरीर यंत्रणेमध्ये याची शोषून घेण्याचं सुख त्या असतं. परमोच्च सुखाचा तू धनी झाला आहेस. त्या शोषून घेतलेल्या सुखाचा तू धनी झाला आहेस. तू
शोषून घेतलेलं ते आणि पांढऱ्या गोलकांमधून वाटण्याकरिता साठा करण्या गोलकांमधून या केंद्रामध्ये होत असतं. साठा करण्याचं काम सळसळत्या तेजाच्या केंद्रामध्ये होत असतं. तुझ्या शरीरावर सळसळत्या तेजाचे प्रवाह थुई नाचत जात शरीरावर आनंदासारखे थुई नाचत जात आहेत. प्रफुल्ल आनंदाने तेजाने भौतिक पुनर्शक्ती ग्रहण बऱ्याच प्रमाणात होईल. भौतिक पुनर्शक्ती ग्रहण बऱ्याच प्रमाणात होईल. संयमाने संस्कारित झालेले तुझे सगळे रक्तकण संयमाने संस्कारित झालेले अधिक तुझे सगळे रक्तकण आणि शरीर पेशी संपन्न होतील. अधिक शक्ती संपन्न ऊर्जा संपन्न सुद्धा होतील. तेज संपन्न होतील. ऊर्जा संपन्न सुद्धा होतील. डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. डौलात खालून वर आलेली शक्ती पहा. सूक्ष्म बिंदू शक्ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती वेगवान वेला पुंज सूक्ष्म प्रायवान पण तरीला शून्य पर्वत प्राय सूक्ष्म प्राय तुझ्या शक्तीचे आश्चर्य पर्वत प्राय. दुसऱ्या चौकात पोहोचल्या ह्या शक्तीचे आश्चर्य आता दुसऱ्या चौकात पोहोचले. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. तिसरा चौक नाभी केंद्र भव्य मणिपूर महत्वाचा जसा दुसरा केंद्र अवतरलेला आहे. मणिपूर केंद्रात पोटातले जसा दुसरा निराळे आलेला आहे. रसशरातले या निराळे करण्याचं विलक्षण काम याचं वाटांतर करण्याचं विलक्षण काम इथं चौकाग्रतेने करतो आहेस. याची शुद्धी या सर्व कार्याला एकाग्रतेने करतो आहे. नमस्कार कर. या सर्व कार्याला चौकशी तू नमोहम करणार आहेसच. त्याची चौकशी सर्व हमन करणार आहेसच. सुरेख शक्तीत रूपांतर करणारे सर्व अंगाचं पेशी सुरेख शक्तीत रूपांतर करणारे यांना हे तुझे दिवसभर पेशीने सहकारी आहेत. संतापाचे लोट दिवसभर शांतीने होणार नाहीस. संतापाचे लोट तुझं अन्न शुद्धच राहीस. अशी तुझी बुद्धी शुद्ध अन्न शुद्धच राहील. याही चौकात तुझी बुद्धी तू यशस्वी झाला आहेस. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. चौथ्या चौकात गतिशून्य गती चौथ्या अनुभवणार आहेस. गतिशून्य गती आश्चर्य आहे तू अनुभवणार आहेस. तिसऱ्या चौकात केवढं आश्चर्य तयार होण्यासाठी जी गती चौकात ती वाटण्यांना तयार होण्यासाठी या अनाहत चक्र चौकात चालला. ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चालला. धसमुसळेपणाने वापरू नको. ती शांत धसमुसळेपणाने वापरू नकोस. या चौकातून ती गती जाऊ. प्रवाहीपणा जीवनाचं चक्र चौकातून ती गती अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार. केवढी निरव शांतता. निस्तब्ध शांती. निरव शांतता. अगदी निस्तब्ध शांती. अगदी शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जातं. हरिओम. या ठिकाणी आज आपण ध्यान थांबूया. हरिओम. भाग्ययोगा ठिकाणी आज आपण ध्यान थांबूया. चक्रापर्यंत ध्यान
भाग्ययोगासाठी सांगितलेलं आहे. या आज पूर्ण झाले, पुढच्या वेळेला आपण पूर्ण ध्यान घेऊया करायला सांगितलेलं आहे सर्वांनी. ते आज पूर्ण झालं, पुढच्या वेळेला आपण पूर्ण ध्यान घेऊया आणि सर्वांनी आपला वेळ उघडा, नॉर्मल स्थितीमध्ये या पाठाची शेवटची प्रार्थना घेऊया. या माझ्या आंतरिक प्रार्थनेला स्मरून मी माझे माझ्या आंतरिक खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय, माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय मध्ये व्यक्तिमत्व बनले आहे. आजपर्यंत मी माझ्या या पुढल्या प्रयत्नामध्ये चांगल्या बनले आहे, निश्चय करीत आहे. माझ्या या पुढल्या आलेल्या वाईट अनुभवाबद्दल मी निश्चय करीत, इतरांना दोष मला आलेल्या वाईट अनुभव मी आत्मचिंतन करीत. इतरांना दोष हे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने मी आत्मचिंतन आणि सद्बुद्धीने काम करीन. समाधान घेण्यात त्यामुळे मला यश मिळेल आणि सद्बुद्धीने काम करीन आणि ते टिकेल. त्यामुळे मला ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे आणि त्या प्रमाणात ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्याप्रमाणे हरिओम ही शांत मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. सर्वांना धन्यवाद. हरिओम. सर्वांना धन्यवाद.